मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदांसाठी भरती चालू आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ मध्ये शिपाई पदांसाठी भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 7वी पास लागते आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे चालू झाले आहे। 17 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे। 4 मार्च 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये पगार तुम्हाला 16,200 ते 52,400 पर्यंत तुम्हाला पगार या ठिकाणी भेटणार आहे आणि मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, यामध्ये एकदम सोपी पेपर असते विद्यार्थी मित्रांनो, 30 मार्काचा आणि 30 पैकी आपले 15 प्रश्न बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास असतो आणि तुमचं जर सिलेक्शन झाला मुंबई नागपूर उच्च न्यायालय खंडपीठ शिपाई या भरतीमध्ये तर तुम्हाला ड्युटी जे आहे नागपूरमध्ये करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे नागपूर आहे। तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या भरतीचा पेपर कशा प्रकारे असते, पेपरमध्ये कसे प्रश्न परीक्षेला विचारले जाते हे सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे सुरुवातपासून शेवटपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीबद्दल माहिती देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाईची ही चांगली भरती चालू आहे आणि पगार सुद्धा यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला भेटणार आहे, 16,200 ते 52,400 पर्यंत। तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीचे असाल तर 5 वर्ष सूट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि फीचा जर विचार केला जनरल OBC EWS NT विजो ओपन SBC SCBC तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 50 रुपये फी ठेवण्यात आली आहे। आपल्या मोबाईल मधून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा नेट कॅफे मधून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर तुमची यामध्ये 30 मार्काचा पेपर असणार आहे आणि 30 पैकी तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल SC ST OBC EWS NT विजो ओपन SBC SCBC तर पासिंग यामध्ये खूप कमी या ठिकाणी ठेवण्यात आले। 30 पैकी आपले 15 प्रश्न बरोबर असले पाहिजे तेव्हा आपण या ठिकाणी पेपर पास असतो, ठीक आहे। तर 15 प्रश्न या ठिकाणी पासिंग साठी ठेवण्यात आले 30 पैकी आणि पेपर कशा प्रकारे असते तर पहा, पेपरमध्ये जीकेचेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात। 30 मार्काचा पेपर असते या जीकेचे, त्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न असते म्हणजे सर्वच प्रश्न जीकेचे असते। त्यामध्ये महाराष्ट्राचे जीकेचे सुद्धा जास्त प्रश्न असते, त्याचबरोबर मराठी व्याकरणाचा एखादा प्रश्न असतो, त्याचबरोबर गणिताचा एखादा प्रश्न असतो। बस असा एकदम इझी पेपर असते, तर एकदम सोपा पेपर असते, त्यामध्ये जीकेस असते सर्वच, ठीक आहे। 30 पैकी 15 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर या ठिकाणी पासिंग असतो। नेगेटिव्ह मार्किंग नसते पेपरमध्ये, नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे। त्यानंतर आपली शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी होणार आहे 10 गुणांसाठी आणि तोंडी मुलाखत आपली होणार आहे 10 गुणांसाठी। तर अशी जे आहे 50 पैकी जे आहे 50 निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 आहे, ठीक आहे। तर यापैकी आपला मेरिट या ठिकाणी लागत असते। तर अशा प्रकारे हे सिलेक्शन प्रोसेस आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आस्थापनेवरील शिपाई या पदाची सध्या स्थितीत रिक्त असणारी 24 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे अशा एकूण 36 पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करायची आहे। यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास खालील नमूद पात्रता निकष आणि अटींची पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे। त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील। सदर पदाचे वेतन मॅट्रिक्स 16,600 ते 52,400 अधिक नियमानुसार इतर देय भत्ते अशी राहील। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वयोमर्यादा इथं दिलेली आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही पात्रता दिलेली आहे। त्याचबरोबर पहा, तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार चाळणी लेखी परीक्षेसाठी अल्पसूची शॉर्टलिस्ट तयार करण्यात येईल। तसेच शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी अल्पसूची करण्याचे व सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहे। आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तुम्हाला तर तुम्ही या वेबसाईटवरून फॉर्म भरू शकता। https bombay-high-court.nic.in या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। मोबाईलमधून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। इथं डेट दिलेली आहे 18 फेब्रुवारी पासून फॉर्म चालू झाले आणि 4
मार्च 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी बघू शकता हे खूप महत्त्वाची माहिती आहे. त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता जेव्हा तुम्ही मोबाईलमधून जर तुम्ही फॉर्म भरताल तर तुम्हाला या ठिकाणी फोटो 40 KB या ठिकाणी ठेवावा लागणार आहे. बघू शकता या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांचे स्वतःचा अद्ययावत पासपोर्ट साईजचा फोटो 3.5 सेंटीमीटर x 4.5 सेंटीमीटर व स्वतःची स्वाक्षरी 3 सेंटीमीटर x 2.5 सेंटीमीटर स्कॅन करून 40 KB पेक्षा जास्त साईज होणार नाही अशा पद्धतीने 2 स्वतंत्र फाईल तुम्ही अगोदरच या ठिकाणी बनवून ठेवा. जे तुम्हाला या ठिकाणी फोटो कॉम्प्रेसर ह्या वेबसाईटवरून सुद्धा ते करता येणार आहे, ते 40 KBच्या अंदर. ठीक आहे, तर हे झालं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे बघू शकता. या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस इथं दिलेली आहे. तर तुमची चाळणी लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. 30 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये उत्तीर्ण गुण किमान 15, 30 पैकी पासिंग यामध्ये 15 मार्कावर ठेवण्यात आलं. तुम्ही SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SC BC कॅटेगरीचे असाल, 30 पैकी 15 प्रश्न आपले बरोबर राहिले तर आपण पेपर पास असतो. ठीक आहे, तर एवढी पासिंग खूप कमी ठेवण्यात आली आहे आणि पेपर खूप सोपा असते. म्हणजे आपण जर पाहिलं तर GKचेच प्रश्न त्यामध्ये असते. त्याचबरोबर सर्वात जास्त GKचे महाराष्ट्र राज्याचे GKचे प्रश्न, त्याचबरोबर जे आहे या एखादा व्याकरणाचा प्रश्न राहते, एखादा गणिताचा प्रश्न राहते. बस एवढा सोपी पेपर असते, म्हणजे खूपच सोपी पेपर आहे. कारण की 7वीच्या लेवलवर ही भरती आहे. तर विचार करू शकता तुम्ही 7वीच्या लेवलचाच पेपर त्या ठिकाणी ते काढते. त्यानंतर यामध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नात 1 गुण असेल. प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेतच असतील, एक लक्षात ठेवा, पेपर हा मराठीतच असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी असणार आहे. ते 10 मार्कासाठी असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय या ठिकाणी शारीरिक चाचणी हे 10 मार्काची असणार आहे. त्यानंतर तिसरं जे यामध्ये तोंडी मुलाखत तुमची असणार आहे, 10 गुण तुम्हाला भेटणार आहे, 10 मार्काचे असणार आहे. निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर मुलाखतीला जाताना तर ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल त्यांना खालील कागदपत्रांच्या स्वप्रमाणपत्रे छायाकृत प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणावे. तर एक तर जन्म दाखला तुम्हाला न्यावं लागणार आहे, किंवा शाळा सोडल्यात दाखला, किंवा तुम्हाला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे, किंवा मग तुम्हाला या ठिकाणी तर एवढं या ठिकाणी यापैकी एक लागणार आहे. ठीक आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल ते चालते, जन्म दाखला असेल ते, शाळा सोडल्यात दाखला असेल चालते. त्यानंतर दुसरं यामध्ये शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक न्यावं लागणार आहे. 7वीची मार्कशीट, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट तुम्हाला न्यावं लागणार आहे सोबत. आणि शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र सुद्धा न्यावं लागणार आहे. 7वीचं तुम्हाला या ठिकाणी गुणपत्रक या ठिकाणी जे प्रमाणपत्र या ठिकाणी न्यावं लागणार आहे. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला न्यावं लागणार आहे. 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला न्यावं लागणार आहे. त्याचबरोबर तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला तुम्हाला न्यावा लागणार आहे, फक्त मागासवर्गीयांसाठी. त्यानंतर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र सर्वांना न्यावं लागणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट, डोमिसाईल तुम्हाला न्यावं लागणार आहे. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं इंटरव्ह्यू असणार आहे त्यावेळेस. तर हे संपूर्ण जाहिरात आहे. तर तुम्ही हे जाहिरात जे आहे तुम्ही वाचू शकता, कारण की मी तुम्हाला वाचून दाखवली तर खूप टाईम या ठिकाणी होणार आहे. तर एवढी ही संपूर्ण जाहिरात आहे. हे संपूर्णपणे जाहिरात वाचा आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.